आज आहे गुढीपाडवा म्हणून सकाळी लवकर उठून आहे ना मस्त रांगोळी वगैरे काढली होती बाहेर. छान कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा. चुचूचे बाबा आहेत ना मस्त फ्रेश वगैरे झाले आणि त्यांनी हे आज गुढी पाडवा होता ना त्याच्याच त्यांनी तयारी वगैरे करायला सुरुवात केली होती आणि बघू शकता तुम्ही तेच करत होते ते. त्यानंतर मी पण म्हणजे त्यांना तर ते कामाला लावून दिलं होतं आणि मी स्वयंपाकाच्या तयारीत होती. मला आज तर पुरणच करायचं होतं पण यांना आवडत नाही आणि यांचं डाएट वगैरे पण चालू आहे ना, म्हणून मला आता जास्त गोड वगैरे करता येत नाही, म्हणून पुरण कॅन्सल केलं आणि मस्त बनवलं होतं मी जेवण. आणि हे बघा माझी चुचू फर्स्ट टाइम एवढा वेळ चालली आहे बरं का. त्यानंतर मस्त गुढी वगैरे काढली आणि मस्त नैवेद्य वगैरे दाखवला. तर आज छोलेची भाजी, वरण भात, गुलाबजाम आणि मस्त पैकी रसगुल्ला पोळी हे बनवलं होतं. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि मग जेवायला बसलो. ती बघा माझी चुचूताई. नंतर संध्याकाळी मग उठल्यावर मी मस्त माझ्यासाठी चहा ठेवला, त्यांना त्यांचं जिरा आणि ओवाचं पाणी वगैरे दिलं आणि आज माझी बहीण पण आलेली होती, तिलाही चहा वगैरे दिली. चुचूचं खायला बनवलं. आणि हे बघा माझ्या नवऱ्याचं आहे ना हे रोजच असतं. मी गॅलरी एवढी स्वच्छ पुसते ना आणि त्याचे पाणी सांडून ठेवता, इतकी जीवावर येते ना माझी. आणि आमचे भांडण यामुळेच होतं. आणि आज तर आहे ना एवढं देवाने म्हणजे पाऊस येणार होता ना असं वाटत होतं. सगळीकडेच पाऊस. आमच्या गावाकडे तर खूप गार आणि पाऊस पडतोय. तुमच्या गावी पण पडतोय का पाऊस? नक्की कॉमेंट करा. इकडे तर अजून काही पाऊस वगैरे पडलेला नाही आहे, पण वातावरण असंच आहे 2-3 दिवसापासून. आणि मग असं वाटतं की आज पाऊस येईल पण येत तर काही नाही. आणि थंड वातावरण पण केलं आहे देवाने. चला तर मग बाय.